नवी परिभाषा नवी हो मंथनातूनी आशा नवी भाषा नवी परिभाषा नवी वाट नवी ही प्रबोधनाची कल्पना संकल्पनाची नवीन विचार प्रणालीची ही दिशा भविष्याची मंथन 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 मंथन. नमस्कार. सोलापूर वृत्तदर्शनच्या मंथन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जियेच्याच कामी, पडो देह माझा नमामी नमामी. आपला भारत ही नुसती भूमी नाही, पर्वत नद्या डोंगर यांनी बनलेली किंवा या सगळ्या भौगोलिक पार्श्वभूमीचे हा एखादा बनलेला प्रदेश सुद्धा नाही. ही आहे आमची वंदनीय माता. म्हणूनच आम्ही सगळेजण अत्यंत आदराने आणि अतिशय अहंकाराने म्हणू शकतो, हो वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. या वंदे मातरमच्या निमित्ताने 7 सप्टेंबर ही तारीख श्रोतेहो का महत्त्वाची आहे, काय नेमकं घडलंय आपल्याला सगळ्यांना काहीही यातलं माहीत नाही. आणि म्हणूनच आज आपल्याकडे आलेले आहेत तरुण भारतचे उपसंपादक सिद्धाराम पाटील. एक तरुण मुलगा ज्याच्या मनामध्ये देशभक्तीची ज्वाला धगधगती आहे, स्फुल्लिंग आहे, आणि ते त्याच्यात कसं निर्माण झालं आणि वंदे मातरम त्याला का म्हणावंसं वाटतं, या सगळ्या बाबतीत आज आपण त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करणार आहोत. नमस्कार. तुमच्या वयाकडे बघून तुमचे लेख येणारे सगळं वाचलं की असं मनामध्ये येतं की ही देशभक्तीची स्फुल्लिंग ही नेमकी जागृत कधी झाली? तसं माझं 10वी पर्यंतचं शिक्षण खेड्यामध्ये झालं, श्रीपनहळ्ळी, साधारण 500-700 लोकवस्तीचं गाव आहे. हां. शहरात जेव्हा आलो तेव्हा वाचनातून वगैरे असं वाटत राहायचं की आपली भारत माता ही काही दिसते एवढीच नाही आहे. त्यात ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, रामायण महाभारत काळापासूनचं जे संदर्भ सापडतात, असं वाटायचं की आपला भारत देश एवढा संकुचित का आहे. मग या जिज्ञासेतून मला पुढे पुढे वाचताना असं ध्यानात आलं की 2000 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 75 वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने एक विशेष ग्रंथाचं प्रकाशन झालेलं होतं, अमृतपथ नावाच्या. त्या ग्रंथाच्या वाचनातून मला बऱ्याच गोष्टी असं क्लिअर होत गेल्या की ज्या माध्यमातून भारताची फाळणी का झाली, त्या फाळणीला कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत, आणि आपल्या देशात असे लोक आहेत का की जे आपलं घरदार सगळं सोडून संपूर्ण राष्ट्रासाठी ते आपलं सर्वस्व अर्पण करतायत. मग या सगळ्या वाचनातून, साप्ताहिक विवेकच्या वाचनातून मला या गोष्टीकडे मी वळालो. पण वाचन जे झालं सुरुवातीचं, तर ते कुठलं तरी एखादं श्रद्धास्थान किंवा कुणाला तरी असं मानलं असेल ना? हो, याच्यात मला सांगायला आवडेल की स्वामी विवेकानंदांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, कोणा व्यक्तीसाठी काम करू नका, आदर्शासाठी आणि विचारांसाठी कार्य करा. भारत माता ही आतूनच श्रद्धास्थान आहे, काय माहित नाही. भारत मातेसाठी जे जे म्हणून चांगलं असेल ते आपण वाचावं, याच धारणेतून भारत माता हीच श्रद्धास्थान असं ठेवूनच वाचन झालेलं आहे. मग सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काही वाचन झालं किंवा काय त्यांच्या कामात होतात का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय आहे हेच मला माहित नव्हतं मुळी. पण वर्तमानपत्रातून जेव्हा वाचायचो की संघ, विश्व हिंदू परिषद याच्या विरोधातच काहीतरी लिहिलेलं असायचं, पण जे विरोधात लिहिलेलं असायचं ते मला आवडायचं की एवढं छान हे लोक काम करतात तरी देखील हे असं नावं का ठेवतात. या जिज्ञासेतून मला त्याकडे मी अधिक वळालो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे वाचन त्यावेळेला अधिक झालं. हो. मग हे सगळं वाचताना आपण खूप तरुण आहोत, इतर तरुण मुलं आपल्यासारखी नाहीत, असं कधी जाणवलं का? हां, याच्यात एक मी रूम करूनच राहायचो आणि राहत असताना आमची जी मित्रमंडळी, म्हणजे मला असं वाटतं की
ते कशामुळे माहीत नाही, पण आमचं जो मित्रांचे ग्रुप असायचा तो सगळा याच वळणाने असायचा. एकदा तर सांगण्यासारखं असं की आमच्या मित्रांनी मला पिक्चर दाखवतो चल म्हणून घेऊन चाललेले होते. तर तेव्हा म्हणालो की तू पिक्चरवरती किती खर्च करणार आहेस? तो म्हणाला मी आपल्या सगळ्यांवरती 100 रुपये खर्च करतो. म्हणालो आता चल आपण विवेकानंद केंद्रामध्ये जाऊयात, तिथे एक सुंदर पुस्तक मी परवा पाहून आलोय, हिंदू तेजा जागरे. ते पुस्तक तू मला त्या बदल्यात घेऊन दे, इकडे आपण सगळेजण वाचू शकतो, स्वतःजवळ ठेवू शकतो. त्याला एकदम काय माहित नाही, एकदम तो तयार देखील झाला. आणि असं नकळतपणे आम्ही इतर ज्या वायपट गोष्टी म्हणा किंवा करमणुकीच्या गोष्टीवरती पैसा खर्च करायचा आम्ही विद्यार्थी म्हणून, तर पैसा आम्ही इकडे काही पुस्तकं देशभक्तीच्या संदर्भात तसं खरेदी करून वाचण्यामध्ये घालू लागलोत. आणि आमचा मित्र परिवारच या पद्धतीचा बनला असं सांगता येईल. म्हणजे त्या पद्धतीची विचारधारा तयार झाली. आणि मग आपण काही वेगळं करतोय असं कधी वाटलं नाही? कधीच नाही वाटलेलं. हे तर आपलं कामच आहे की आपल्या मातृभूमीसाठी याच्यासाठी मला डॉक्टर हेडगेवार यांचं उदाहरण सांगावंसं वाटेल. ते असं म्हणतात की आपण आपल्या कुटुंबासाठी जेव्हा खर्च करतो तेव्हा असं आपल्याला कधीच वाटत नाही की आपण विशेष असं काहीतरी करतोय. तसं आपल्या देशासाठी कष्ट सोसणे, देशाचा विचार करणे हे आपलं कर्तव्यच आहे. त्याच्यात आपण विशेष असं काही करतोय असं सांगण्याची पण बिलकुल म्हणजे मानसिकता येण्याचं हेच नाहीये, त्याच्यात कारण देखील नाहीये. मग याच्यातनं वाचन करत असताना वंदे मातरम आता जो विषय समोर आलेला आहे, तर एक पत्रकार म्हणून हे जे अर्जुन सिंग बोललेले 7 सप्टेंबरला वंदे मातरम दिन येथे करायचं, तर नेमकं काय घडलंय म्हणजे आपल्या लोकांनाही सगळ्या कळेल. वंदे मातरमचा थोडा आत्ताचा जो विषय आलेला आहे तो खूपच थोडा गुंतागुंतीचा विषय असं म्हणायला हरकत नाही. एकतर सुपर सेक्युलर असं ज्यांना म्हणतात ते अर्जुन सिंगांनी याचा आदेश द्यावा हेच एक खूप मोठा विनोद होता, तरी देखील त्यांनी दिलेला हे खरं आहे. 7 सप्टेंबरला वंदे मातरमच्या गायनाला 100 वर्षे पूर्ण झालेली नाहीत हे देखील तितकंच सत्य आहे. वंदे मातरम कागदावरती अवतरून त्याला 131 वर्षे झाली. वंदे मातरमचा प्रथम सामूहिक गायन होऊन देखील साधारण 10 वर्ष झालेले आहेत. तरी त्यांना आता वाटलं की आता वंदे मातरमला 100 वर्षे झालेत आणि आपण सार्वजनिकरित्या शाळांमधून घेऊ. ते 100 वर्षे होऊ देत अथवा न होऊ देत तो प्रश्न नाहीये, पण त्यांना असं वाटलं की ह्या सर्व शाळांमधून आपण गायला लावायला पाहिजे. ही खूप म्हणजे सकारात्मक अशी गोष्ट होती. पण त्यानंतर त्यांनी जो काही मुल्ला मौलवींकडून त्याला विरोध झाल्यानंतर त्यांनी जो बचावात्मक प्रतिसाद घेतला, त्यामुळे त्या कट्टर लोकांना थोडं प्रतिष्ठित केल्यासारखं होऊन जे सर्वसामान्य मुस्लिम समुदाय आहे ज्यांना वंदे मातरम म्हणायला काहीच अडचण नाही, ते देखील संभ्रमित झालेत. आणि कट्टरवाद्यांनाच प्रोत्साहन दिल्यामुळे, प्रतिष्ठित केल्यामुळे सगळ्या भारतातच एक संभ्रमाचं वातावरण आहे की वंदे मातरम सगळ्यांनी म्हणावं का नाही असा एक विचार ज्या याच्यावरती हो किंवा नाही असा प्रश्नच उपलब्ध होत नाही की हे माते तुला माझं वंदन आहे हे म्हणावं किंवा न म्हणावं असं काही प्रश्न येण्याचं काही कारणच नाही. आणि याच्याहून 2 मतं असू शकतात. एखादी गोष्ट समजा लता मंगेशकरचं मला गीत आवडतं, तुम्हाला आशा भोसलेचं गीत आवडतं, मग असं असू शकतं की मला ते गीत आवडत नाही. ह्या गोष्टी इतर बाबतीत असू शकतात, पण मला वंदे मातरम आवडत नाही इथंपर्यंत देखील आपण कबूल करू शकू. पण वंदे मातरम सगळ्या भारत देशातल्या मुसलमानांनी म्हणू नये असं जर कोणी म्हणत असेल तर ते कुणीही स्वीकारणं निव्वळ अशक्यच आहे आणि हे अवघड देखील आहे. पण या वंदे मातरम हे जे गीत आहे ते केव्हा लिहिलं गेलं, ते केव्हा पहिल्यांदा म्हणलं गेलं आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे केव्हा निर्माण झालं ते? वंदे मातरमची कथा तशी रोमहर्षक आहे. वंदे मातरम म्हणूनच जर सांगायचं झालं तर आपल्या वेदकाळापासून ह्या भूमीला माता असं म्हणण्याची पद्धतच आहे. पण ह्या वंदे मातरम गीता संदर्भात आपण जर बोलू लागलो तर त्याचा बंगालमधला जो संदर्भ असला तरी त्याचा संदर्भ हळूहळू आपल्या महाराष्ट्राशी येऊन जोडतो. 1879 साली जेव्हा वसुदेव बळवंत फडके यांनी एक बंड केलं किंवा एक इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढा दिला, त्या स्वातंत्र्य लढ्यामुळे बंकिमचंद्र